नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाते, किती ठिकाणी आपण भाजप चिन्हावर नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक लढवतोय आणि एकूणच महायुती म्हणून कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातो? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. यापैकी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जे नगराध्यक्ष आहेत त्यामध्ये आम्ही आणि मित्रपक्ष म्हणजे युती करून म्हणा किंवा आघाडी करून म्हणा भाजप 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे कमळ चिन्हावर. 4 ठिकाणी जनस्वराज्याच्या चिन्हावर आपण लढवत आहोत. 2 ठिकाणी ताराराणी आघाडीच्या चिन्हावर आपण लढवत आहोत आणि 1 ठिकाणी भाजपचे आमचे उमेदवार आम्ही शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपण ती निवडणूक लढवत आहोत. असे एकूण 13 पैकी 11 ठिकाणी आपण उमेदवार नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक लढवत आहोत. त्याच पद्धतीनं नगरसेवकांची जी संख्या आहे ती साधारण संपूर्ण 263 आहे या 13 ठिकाणी मिळून. यामध्ये 87 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. 41 ठिकाणी ताराराणी आघाडी आणि 42 ठिकाणी जनसुराज्य, 12 ठिकाणी जनसंघर्ष आघाडी. अशी एक मोठी संख्या म्हणजे मला वाटते सगळ्यात जास्त संख्येनं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीनं या नगरपालिकांमध्ये आता सामोरं जात आहोत. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या भागामध्ये जे राज्यपातळीवर एक सूत्र ठरलं होतं की जिथे शक्य आहे तिथे युती, नसेल तर मग आपल्या मित्रपक्षाची लढाई होईल. याच्यामध्ये युतीच वरचढ ठरलं अशा प्रकारचे चित्र दिसून येत आहे. वस्तुस्थिती अशीच महायुतीमधल्या पक्षांमध्येच ही लढत होते आणि त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे. म्हणजे राज्यामध्ये जर काउंट करायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष हे महायुती दिसतील अशा प्रकारचे चित्र दिसतं. सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्याचा आढावा साधारण मला संपूर्णपणानं आहे. या ठिकाणी जसं सूत्र आमच्या वरिष्ठांनी दिलेलं होतं की शक्यतो युती करा आणि नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढती करा. पण बहुतांश ठिकाणी आमचेच जे 3 पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यामध्ये युती बहुतांश ठिकाणी झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षाचे चिन्ह न घेता आघाडी करा म्हणून सांगितले गेलं. त्यामध्ये सुद्धा आमच्याच पक्षाचे लोकांनी आघाडी केलेली आहे. काही ठिकाणी पक्ष आणि आघाडी अशा सुद्धा युती झालेल्या आहेत. परंतु एक मात्र निश्चित आहे, जसं मी कोल्हापूरचं ठामपणानं सांगतो की 13 नगरपालिकांमध्ये 13च्या 13 ठिकाणी महायुतीचेच नगराध्यक्ष आणि महायुतीची सत्ता येणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभेला मी सांगितलं होतं 10-0 होईल, त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13-0 असा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशीच परिस्थिती सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये सुद्धा वर्चस्व जे आहे ते महायुतीचंच असेल. त्या मग युतीच्या माध्यमातून असेल, आघाडीच्या माध्यमातून असेल. आमचा जो थेट आमची ज्यांच्याशी लढत आहे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी यांचा कुठेही फारसा प्रभाव या 4 जिल्ह्यांमध्ये दिसत नाही. कारण महायुती आता स्ट्रॉंग झालेली आहे आणि युती करत असताना सुद्धा त्या पद्धतीचे ताकदीचे बलाबल असणारे आघाडी करत असताना सुद्धा असे लोक बरोबर घेतलेले आहेत. काही ठिकाणी वेगळ्या पक्षाचे लोक असतील तर आमच्या चिन्हांवर ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच प्रभाव आपल्याला प्रकर्षानं जाणवेल. साहेब, मतदार याद्यांमधला घोळ काल जाहीर झालेला आहे. एका घरामध्ये 40 ते 50 लोक किंवा नवरा एका साईडला, बायको एका साईडला अशा पद्धतीचे काही त्रुटी काल निदर्शनास आलेल्या आहेत. काँग्रेसने सुद्धा त्याच्यावर टीका केलेली आहे. कसं होतं या संपूर्ण प्रक्रियेत? हे पहा, मी त्याचं समर्थन करत नाहीये. परंतु ज्या प्रभाग रचना झाल्या आणि 4चा प्रभाग झाला, 4चा प्रभाग होत असताना म्हणजे जे डिवायडेशन झालेलं आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण शहरामध्ये डिवायडेशन झालेलं आहे आणि त्यामुळे कदाचित या मतदार याद्यांमध्ये गडबड असू शकेल. परंतु हे सगळं दुरुस्त झालंच पाहिजे, रेक्टिफाय झालं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणार नाही जे आहे त्या मतदार याद्यांवर आपण पुढे जाऊया. खूप मोठा अन्याय उमेदवारांवर होऊ शकतो. त्यामुळे आमचीही भूमिका तीच आहे की सगळ्या मतदार याद्या ह्या करेक्ट झाल्या पाहिजेत. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं परवा दिवशी 250 लोकांची आमची टीम तयार केलेली आहे. आमचे सगळे पदाधिकारी आहेत, आमचे सगळे इच्छुक उमेदवार आहेत आणि या सगळ्यांना प्रारूप मतदार याद्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन हे रेक्टिफिकेशन करा, माहिती घ्या. दुबार मतदान आहे का, मयत आहे का, स्थलांतरित आहे का, त्याचे असणारे फॉर्म्स, त्याचे वेगवेगळे असणाऱ्या सगळ्या माहिती हे सगळं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. सगळंच महापालिका करेल किंवा सगळंच शासन करेल असं नाही.
पक्षांची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून आम्ही ही जबाबदारी आता उचलली आणि आमचे सगळे कार्यकर्ते यामध्ये काम करतायत. जी मुदत होती ती कमी होती, ती मुदत सुद्धा वाढवून द्या अशा पद्धतीत सुद्धा विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे. या नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना जर एकमेकांची विरोधी करायच्या, एकमेकांवर टीका करायची नाही अशी एक साधारण सूत्र महायुतीमध्ये ठरलं होतं किंवा तसे हे होतं. मात्र आता तिजोरीच्या किल्ल्या कोणाकडे किंवा तिजोरीचा मालक कोण यावरनं चर्चा होत आहे किंवा होताना दिसत आहेत. याला धरूनच एक कागलमध्ये सुद्धा मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील वाद जो आहे तो उफाळून आलेला दिसतो. हे पहा, मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की वरिष्ठांच्या ज्या सूचना आहेत एकत्रित लढा, नसेल तर मैत्रीपूर्ण लढा, आणि लढत असताना कुठेही कटुता येऊ नये या दृष्टिकोनातून तशा पद्धतीच्या टीका होऊ नयेत यासुद्धा सूचना आम्हाला होत्या आणि आम्ही त्या पाळलेल्या आहेत. तुम्ही ज्या गोष्टींचा 1-2 गोष्टींचा उल्लेख करताय, हा बोलण्याच्या ओघामध्ये बोलत असताना काही शब्द गेले असेल त्याचा फार गांभीर्यानं विचार करण्याची गरज नाही. त्या परिस्थितीमध्ये तिथल्या कार्यकर्त्याचं समाधान करण्यासाठी नेत्यांना काही भूमिका घ्याव्या लागतात किंवा काही बोलावं लागतं. त्याचा फार मोठा परिणाम आमच्या या कुठं असणाऱ्या युतीमध्ये किंवा आमच्या नेत्यांच्या मध्ये असणार जे अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये कुठं बिघाड होईल असं मला वाटत नाही. प्रश्न असा आहे की ज्यावेळी अजितदादा म्हटले तिजोरीच्या चाव्या आहेत त्यामुळे मी तुमचा विकास करू शकतो, त्याच्यावर दादा असं म्हटले की तिजोरीच्या चाव्या हे पहा दोघंही आपापल्या मतांवर जे बोललेले आहेत ते अगदी रास्तानी योग्य आहे. अजितदादा हे अर्थमंत्री आहेत त्यामुळे निश्चितच तिजोरी चाव्या त्यांच्याकडे आहेत. आणि दादांचं बोलण्याचं आता दादा बोलत असताना कुणीतरी सांगितलं असेल की अजितदादांची भूमिका अशी आहे, तर त्यामुळे ते मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे असल्यामुळं त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. ह्यामध्ये कुठेही वितृष्ट निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका नाही. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत असं मला वाटतंय. ह्या प्रकरणात वितृष्टचा विषय नसला तरी कागलमध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, बात दूर तक जाएगी किंवा मी सांगितलं फार त्याचं विश्लेषण करण्याची गरज नाही आहे. त्यावेळी त्या कार्यकर्त्याचं समाधान करण्यासाठी नेत्याला घ्यावी लागणारी ती भूमिका आहे. निवडणुकीनंतर सगळे एकत्रितरित्या फिरत असताना तुम्हाला दिसतील. दुसरीकडे पाहायला मिळते भाजप समरजित गाडगे भाजपमध्ये येणार म्हणून हा निर्णय घेतला की काय अशी देखील भारतीय जनता पार्टी कुठेही बॅकफुटवर आलेली नाही, येणार नाही. कागलचा जो निर्णय झालेला हा वरिष्ठांचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निर्णय होता. त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की आपण अशा पद्धतीने इथं युती करण्याचं ठरलेलं आहे आणि अन्य कोणी आपले उमेदवार तिथं भारतीय जनता पार्टीचे स्वतंत्र उभे राहू नयेत एवढी काळजी घ्या हे त्यांनी सांगितल्यामुळे वरिष्ठांचा निर्णय हाच म्हणजे सर्वस्व असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही बाकी उमेदवार आमचे उभा केले नाहीत. आता त्यांची सीएम साहेबांची या पाठीमागची जी भूमिका आहे ती भविष्यातल्या काही गोष्टींचा विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि कदाचित समरजितराजे भाजपमध्ये यावेळेत येणार असतील यासाठी हा निर्णय घेतला असावा. त्यातून नुकसान काही होणार नाही. कार्यकर्ते आमचे काही आज नाराज झालेले तिथले भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही त्यांना भविष्यात चांगल्या ठिकाणी संधी देऊ अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. सगळ्यांच्या सभा आता येत चाललेल्या आहेत. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची चंदगडमध्ये 30 तारखेला सकाळी 11:30 वाजता सभा ही निश्चित झालेली आहे. आज दुपारी महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांची 2 वाजता हुपरी येथे सभा निश्चित झालेली आहे आणि उद्या किंवा परवा दिवशी म्हणजे 26 किंवा 27 तारखेला प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचाही दौरा आता आलेला आहे. आता त्यांची सभा कुठे घ्यायची हा त्यांच्या वेळेनुसार आम्ही आता ठरवून त्यांना प्रोग्राम कळवणार आहे. हे सगळे वरिष्ठ पंकजाताई सुद्धा येणार आहेत. आता त्यांच्या सगळ्या सभा ॲडजस्ट करत कोल्हापूरच्या सभासुद्धा आपण ॲडजस्ट करणार, परंतु 2 प्रामुख्यानं सभा होते त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा दौरा निश्चित झालेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.